चल आपण स्टार्ट करू लेक्चरला. सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय माझा? सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय का माझा? हो येतोय. हो सर येतोय आवाज. ओके ठीक आहे. बघा नवीन सेमिस्टर आहे. नवीन सेमिस्टरला आपला जो माझ्याकडे जो सब्जेक्ट आहे ओके त्याचं नाव आहे ITSM म्हणजे IT सर्व्हिस मॅनेजमेंट. ओके आता IT सर्व्हिस मॅनेजमेंट म्हणजे काय असतं ऍक्च्युली ते तुम्हाला या सब्जेक्टमध्ये काय काय शिकायचं आहे. तर तुम्ही एखादा सर्व्हिस प्रोव्हायडर आहात किंवा IT मध्ये कोणतीही सर्व्हिस किंवा ITच्या रिलेटेड कोणतीही सर्व्हिस तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये इम्प्लिमेंट करताय. ओके किंवा तुम्ही एखादी सर्व्हिस कस्टमरला प्रोव्हाइड करताय जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड आहे. ओके तर अशा वेळेस तुम्ही कोणते कोणते प्रिन्सिपल्स किंवा कोणते कोणते तुम्ही इथिक्स पाळले पाहिजे या सगळ्या गोष्टी स्टडी तुम्हाला या सब्जेक्टमध्ये करायचं किंवा कोणते कोणते लाईफ सायकल्स तुम्हाला फॉलो केल्या पाहिजेत जेणेकरून तुमची ऑर्गनायझेशन तुमचे जे गोल्स आहेत तर तुमचे जे टार्गेट आहे ते अचीव करू शकेल. ओके पूर्ण सब्जेक्ट थेरॉटिकल असणार आहे आणि मे बी याची जी एक्झाम होईल ती तुमची फिजिकल म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये येऊन एक्झाम द्यावी लागेल. ऑनलाईन एक्झाम होणार नाही. ऑनलाईन होणार म्हणजे ऑनलाईनची एक्झाम होईल किंवा त्याची जी शक्यता आहे ती खूप कमी आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर राहा की फिजिकल एक्झाम तुमची होईल. लेक्चर्स ऑनलाईन होतील पण तुमची जी एक्झाम होईल ती फिजिकल एक्झाम होईल. ओके ठीक आहे. तर सर्वात फर्स्ट आपला जो टॉपिक आहे दॅट इज IT सर्व्हिस मॅनेजमेंट. त्याच्या रिलेटेड जे इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे तो तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये शिकायचा आहे. इंट्रोडक्शन मध्ये किंवा IT सर्व्हिस मॅनेजमेंट सर्व्हिस म्हणजे काय असतं, सर्व्हिस मॅनेजमेंट म्हणजे काय असतं, कोणते कोणते प्रिन्सिपल्सवर या सगळ्या गोष्टी चालतात, कुठली लाईफ सायकल आहे ओके किंवा बिझनेस प्रोसेस कोणत्या कोणत्या आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये शिकायच्या. ओके तर पॉइंट वाईज आपण जो कन्सेप्ट आहेत ते शिकायला चालू करू. सर्वात फर्स्ट जो पॉइंट आहे की IT सर्व्हिस मॅनेजमेंट म्हणजे काय असतं. ओके जसं की मी तुम्हाला सांगितलं की IT सर्व्हिस मॅनेजमेंट म्हणजे काय असतं की बघा तुम्ही एखाद्या IT सर्व्हिस प्रोव्हायडर आहात किंवा तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये कोणती तरी ITच्या रिलेटेड तुम्हाला एखादी सर्व्हिस घ्यायची आहे तर तुमच्या ITच्या रिलेटेड कोणतं तरी काम आहे. मग ते काम काय असतं पूर्ण करण्यासाठी कोणत्या कोणत्या रिक्वायरमेंट्स असतात, कोणते कोणते क्रायटेरिया असतात, कोणते कोणते इथिक्स असतात, या सगळ्यांना तुम्ही कसं फॉलो करायचं या सगळ्याचे इन्स्ट्रक्शन्स कशा असतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला या सब्जेक्टमध्ये शिकायच्या असतात. आता IT सर्व्हिस मॅनेजमेंट त्याच्यामध्ये बघा वर्ड एक दिला आहे मॅनेजमेंट. मॅनेजमेंट म्हणजे काय असतं तर बघा ऍक्च्युली मॅनेजमेंट म्हणजे काय असतं की तुम्ही भरपूर तुमची समजा एक ऑर्गनायझेशन आहे आणि ती ऑर्गनायझेशन मध्ये कसं असं सब पार्ट्स असतात. ओके ते सब पार्ट्स त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. मग ते जे सब पार्ट्स असतील किंवा सब युनिट्स असतील तुमचे तर त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आणण्यासाठी तुम्हाला करावं लागतं, त्यांना अरेंज करावं लागतं. ओके आणि त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवून राहावं लागतं. तुम्हाला कोणते काम कधी झाले चालू करायचे या सगळ्या गोष्टीला आपण मॅनेजमेंट म्हणतो. ओके IT सर्व्हिस मॅनेजमेंट याचा ऍक्च्युअली मिनिंग आहे IT सर्व्हिस मॅनेजमेंट. याच्यातून तुम्हाला अचीव काय होतं तुमचे जे ऑर्गनायझेशनचे गोल्स असतात ते अचीव करण्यासाठी तुम्हाला बेटर इम्प्लिमेंटेशन IT सर्व्हिसचा हवा असेल तर तुम्हाला IT सर्व्हिस मॅनेजमेंटची गरज लागते. ओके त्याच्यामध्ये आता ऍक्च्युअल मध्ये सर्व्हिस मॅनेजमेंट म्हणजे काय असतं. ओके तर सर्व्हिस मॅनेजमेंटच्या रिलेटेड तुम्हाला एक डेफिनेशन दिली तुमच्या बुकमध्ये. बघा सर्व्हिस मॅनेजमेंट म्हणजे काय असतं. Service management is an arrangement of particular authoritative capacities for offering some incentive to client as a service. Okay. थोडक्यात जर तुम्हाला ही कॉम्प्लिकेटेड डेफिनेशन समजली नसेल तर कॉम्प्लिकेटेड मिनिंग समजली नसेल सर्व्हिस मॅनेजमेंट म्हणजे काय असतं क्लायंटच्या नीड फुलफिल करून क्लायंट काय करतो त्याचे पैसे इन्व्हेस्ट करायला बघत नाही कोणत्याही गोष्टीमध्ये.
ओके. क्लायंट काय करतो, त्याला फक्त काय काय वेळेस बघा, तुम्ही एखाद्या वेळेस दुकानात जाता कधीतरी, तुम्ही काय करता, फक्त काय काय गोष्टी बघायला जाता, बाबा याचं रेट काय आहे, की या वस्तूची रेट काय आहे, तुम्ही 4 दुकानात विचारून घेता, तुम्हाला कमी स्वस्तात मिळेल किंवा स्वस्तात मिळेल म्हणजे तुम्ही विचारता ती गोष्ट. ओके. तसंच सर्व्हिस मॅनेजमेंट म्हणजे काय असतं, कोणतीही सर्व्हिस तुम्ही घेण्याच्या अगोदर त्याची डिटेल्स काढता. म्हणजे जो क्लायंट असतो किंवा जो कस्टमर असतो, तो काय करतो, त्याची डिटेल्स काढतो आणि ती जी तुम्ही जे काढलेले रेटिंग्स असतात त्या सर्व्हिसच्या रिलेटेड, तर ती सर्व्हिस तुम्हाला कुठे बेटर मिळते, ओके, त्याच्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे तिथले जो स्टाफ असतो, तो त्याच्याप्रमाणे त्याच्या ऍक्टिव्हिटीज असतो ते कॅरी करतो. म्हणजे मग त्या स्टाफने जे ऍक्टिव्हिटीज कॅरी केलेल्या असतात, की तुम्हाला क्लायंटला ती सर्व्हिस कशी चांगली चांगली प्रोव्हाइड करता येईल, तर तुम्हाला एखाद्या वेळेस क्लायंटला ती सर्व्हिस प्रोव्हाइड करताना कोणत्या कोणत्या टाईपचं मॅनेजमेंट करावं लागेल, ओके, तर त्याला सर्व्हिस मॅनेजमेंट म्हणतो. सिम्पली याच्यामध्ये काय असतं, सर्व्हिस मॅनेजमेंट हा जो क्रायटेरिया आहे तो तुमच्या एक लाईफ सायकलवर डिपेंड असतो. ओके. तर तुम्ही असं बोलू शकता की सर्व्हिस मॅनेजमेंटसाठी काहीतरी 4 पर्स्पेक्टिव्ह असतात, की त्या 4 पर्स्पेक्टिव्हच्या आधारे तुम्ही सर्व्हिस मॅनेजमेंट डिस्क्राईब करू शकता. ओके. ऍक्च्युली ते जे 4 पर्स्पेक्टिव्ह आहेत सर्व्हिस मॅनेजमेंटचे, ते कोणते कोणते, ओके. तुम्हाला कस्टमरला चांगल्यात चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करायची, अशा वेळेस तुम्हाला जर बेटर सर्व्हिस प्रोव्हाइड करायची कस्टमरला, तर तुम्ही त्याच्यासाठी कोणते कोणते इम्प्लिमेंटेशन घेतात, तुमच्याकडून कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या जातात जेणेकरून कस्टमरला किंवा तुमच्या क्लायंटला बेटर सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाईल. ओके. जेणेकरून त्याला डेफिनेशन मध्ये काय सांगितलं, त्याला इन्सेंटिव्ह मिळतील, मीन्स वॉट, त्याला त्या जी सर्व्हिस आहे, जी ऍक्च्युअली सर्व्हिस आहे, सर्व्हिसपेक्षा जास्त फंक्शन किंवा जास्त ऍडव्हान्टेज तुमच्या क्लायंटला होईल अशी सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करता. दॅट इज युअर सर्व्हिस मॅनेजमेंट. ओके. तर ते सर्व्हिस मॅनेजमेंट तुम्हाला जर डिस्क्राईब करायचं असेल, ओके, मग त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी पर्स्पेक्टिव्ह आहेत, जे 4 पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला फॉलो करावे लागतात किंवा त्याच्या बेसिसवर तुम्ही तुमच्या सर्व्हिस मॅनेजमेंटला डिस्क्राईब करू शकता. ओके. असे सर्व्हिस मॅनेजमेंट किंवा असे पर्स्पेक्टिव्ह कोणते कोणते आहेत, तर सर्वात त्याला तुम्ही 4 P's पण म्हणू शकता. सर्व्हिस मॅनेजमेंटचे 4 P's विचारले तर तुम्हाला हेच 4 पॉईंट द्यायचे आहेत. सर्व्हिस मॅनेजमेंटचे तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह विचारले तर तुम्हाला हेच 4 पॉईंट द्यायचे. ओके. तर बघा, सर्वात फर्स्ट जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो म्हणजे पीपल पर्स्पेक्टिव्ह. ओके. आता कोणतीही सर्व्हिस असली तर त्या सर्व्हिसमध्ये एक मिनिट हा. एकच मिनिट. ओके. तर काय झालं होतं, मी तुम्हाला 4 P's सांगत होतो, ओके, किंवा 4 पर्स्पेक्टिव्ह कोणते आहेत सर्व्हिस मॅनेजमेंटचे. सर्वात जो फर्स्ट पर्स्पेक्टिव्ह आहे दॅट इज युअर पीपल पर्स्पेक्टिव्ह. ओके. आता पीपल पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय असतं, जे जे प्रेझेंट आहेत ना लेक्चरला, त्यांनी काय करा, तुमची जी अटेंडन्स आहे ती चॅटबॉक्समध्ये तुमच्या नाव आणि तुमचा रोल नंबर चॅटबॉक्समध्ये टाका. मुजम्मिल आणि वाकिफने ऑलरेडी टाकलंय, बाकीच्यांनी पण चॅटबॉक्समध्ये टाका तुमचं नाव आणि रोल नंबर आठवणीने लेफ्ट करायच्या अगोदर. ओके. हां, तर आपण काय सांगत होतो पर्स्पेक्टिव्ह कोणते कोणते असतात, तर 4 पर्स्पेक्टिव्ह आपल्याकडे आहेत. त्याच्यामधला पहिला पर्स्पेक्टिव्ह आहे तो म्हणजे पीपल. ओके. सेकंड पर्स्पेक्टिव्ह आहे तुमचे प्रोडक्ट्स, ओके, किंवा तुम्ही कोणत्या टेक्नॉलॉजी यूज करताय ते तुमचं सेकंड पर्स्पेक्टिव्ह असतं. थर्ड पर्स्पेक्टिव्ह तुमचा आहे ते म्हणजे पार्टनर्स. तुमची जी तुम्ही जी सप्लाय करताय सर्व्हिस देत आहे त्याच्यामध्ये तुमचे किती पार्टनर्स आहेत, तुमची ऑर्गनायझेशनमध्ये किती पार्टनर्स आहेत किंवा तुमचे सप्लायर्स कोणते कोणते आहेत, ओके, तर ते तुमचे थर्ड पर्स्पेक्टिव्ह असेल. आणि फोर्थ पर्स्पेक्टिव्ह ती म्हणजे तुमची प्रोसेस, तुम्ही कोणती प्रोसेस फॉलो करताय जेणेकरून तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशन जे गोल्स आहेत ते तुम्ही सक्सेसफुली अचीव करू शकता. ओके. तर सर्वात फर्स्ट पर्स्पेक्टिव्ह आहे दॅट इज पीपल पर्स्पेक्टिव्ह. आता पीपल्समध्ये कोण कोण येतात, तर तुमच्या ऑर्गनायझेशनमधले जे स्टेक होल्डर्स असतात, ओके, किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनमधला स्टाफ असेल ज्याच्याकडे तुम्ही रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी तो जो पार्ट असतो तुमच्या स्टाफवर असतो, ओके, किंवा तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनला चांगला ॲडवाईस हवी असतील तर तो जो पार्ट असतो तो कोण करतो, किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये समजा इन्व्हेस्टमेंट करायची असते
ते जे इन्व्हेस्टर्स असतात ते कोण असतात, तर तुमच्या कंपनीचा किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनचा चांगल्याचे विचार करणारी जी लोक असतात, जी ऍक्च्युअली मध्ये कंपनीचा पार्ट नसतात, जी कंपनीच्या बाहेर जाऊन तुमच्या कंपनीला ऍडवाइस देण्याची कामं करतात, तर तुमच्या कंपनीमध्ये काहीतरी पैसे इन्व्हेस्ट करण्याची कामं करतात. ओके, तर अशा लोकांना तुम्ही स्टेक होल्डर्स बोलतात. स्टेक होल्डर्स पीपल्समध्ये कोण कोण येतं, की तुम्हाला जर सर्व्हिस मॅनेजमेंट प्रॉपर करायचं असेल तर तुमच्याकडे हे जे 4 पर्स्पेक्टिव्ह आहेत किंवा ह्या ज्या 4 गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही या 4 गोष्टी, तुमच्याकडे या ज्या 4 गोष्टी आहेत किंवा जे 4 पीस तुम्हाला सांगितले किंवा त्यांची 4 पर्स्पेक्टिव्ह तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमची जी सर्व्हिस मॅनेजमेंट आहे तुम्ही बेटर इम्प्लिमेंट करू शकाल किंवा क्लायंटला तुम्ही बेटर प्रोव्हाइड करू शकाल ही सर्व्हिस. ओके, तर सर्वात फर्स्ट आहे तुमचे पीपल. आता पीपलमध्ये काय तर तुमचे स्टाफ येतात, जेणेकरून तुमचा रोल रिस्पॉन्सिबिलिटी पार्ट असतो. त्याच्यानंतर तुमच्याकडे स्टेक होल्डर्स असतात. स्टेक होल्डरमध्ये तुम्हाला सांगितलं काय असतं. स्टेक होल्डर्स म्हणजे काय असतं, की तुमच्या कंपनीच्या थोडक्यात सांगितलं, तुमच्या कंपनीचा चांगल्याचा विचार करणार किंवा हिताचा विचार करणारे जे लोक असतात, जी कंपनीच्या मॅनेजमेंट पोस्टवर नसतात किंवा कुठल्याही पोस्टवर नसतात, जी कंपनीच्या बाहेर जाऊन तुमच्या कंपनीचा चांगल्याचा विचार करतात. ओके, ते जे माणसं असतात त्यांना तुम्ही स्टेक होल्डर्स बोलतात. तर तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचे काम करणार, पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील, शेअर्स विकत घ्यायचे असतील, तर त्याची कामं जी करणार लोक असतात ते तुमच्या कंपनीने म्हणजे कंपनी प्रॉफिटमध्ये कशी जाईल याचा विचार करणारी जी लोक असतात, पण ती कंपनीच्या बॉडीचा पार्ट नसतात, अशी लोक त्यांना स्टेक होल्डर्स बोलतात. ओके, त्याच्यानंतर अजून एक जो तुमच्याकडे पार्ट येतो तो म्हणजे तुमचा स्टाफ. तुमच्या स्टाफवर काय डिपेंड असतात, सर्व्हिस मॅनेजमेंट तुमच्या स्टाफवर डिपेंड काय आहे, या माणसांवर डिपेंड काय आहे. कारण स्टेक होल्डर्सने जर इन्व्हेस्ट केलं नाही तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, तर तुमच्या ऑर्गनायझेशनची जी बॉडी आहे ती त्या इफिशियंटली काम करू शकणार नाही. कारण त्यांना ॲडवाइस देणारं कोणतरी एक्सपिरियन्स माणूस त्यांच्याकडे नसणार, तर त्यांच्या कंपनीचा हिताचा विचार करणारे माणसं त्यांच्याकडे खूप कमी असतात. त्याच्यामुळे कंपनी जेवढ्या इफिशियंटली त्यांचे जे आउटपुट आहे ते देऊ शकणार नाही. तर त्यातले आता बघा तुमच्या स्टाफचा पण तसंच असतं. जर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये स्टाफ जर नीट नसेल, तर स्टाफला त्यांचे रोल्स काय आहेत, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत त्या जर माहिती नसतील, तर ते चांगलं सर्व्हिस मॅनेजमेंट देऊ शकत नाही त्यांच्या क्लायंटला, तर चांगलं सर्व्हिस मॅनेजमेंट करू शकत नाही. आणि सर्व्हिस मॅनेजमेंट जर चांगलं केलं नाही तर क्लायंटपर्यंत जी सर्व्हिस पोहोचणार आहे ती तेवढी चांगली नसणार आहे. समजा तर फर्स्ट पर्स्पेक्टिव्ह आहे, दॅट इज युअर पीपल. म्हणजे पीपल हा फर्स्ट पर्स्पेक्टिव्ह आहे तुमच्या सर्व्हिस मॅनेजमेंट करण्यासाठी. सेकंड पर्स्पेक्टिव्ह आहे तुमचं प्रॉडक्ट किंवा तुम्ही जी टेक्नॉलॉजी यूज करताय ती. ओके, आता ॲक्च्युली प्रॉडक्ट म्हणजे काय असं तुमचे ॲक्च्युली जे तुम्ही मटेरियल्स यूज करता त्याच्यामध्ये रॉ मटेरियल्स असतील, तुमचं प्रोडक्ट ऑर्गनायझेशन काय करते किंवा इंडस्ट्री काय करते, त्यांचं प्रोडक्ट जे असतं ते तुमचं मेन तुम्ही कम्पोनंट होऊ शकता, ज्याच्यावर तुमचं सर्व्हिस मॅनेजमेंट डिपेंड असतं. किंवा डिफरंट टाईपचे जर प्रोडक्ट तुमच्याकडे तयार होत असतील त्यासाठी वेगळ्या वेगळ्या स्टाफ तुम्हाला अलोकेट करून द्यावे लागतील. त्याच्या प्रत्येकासाठी वेगळे वेगळे रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज असतील आणि प्रत्येकासाठी वेगळे वेगळे जे सर्व्हिस मॅनेजमेंट तुम्हाला करावं लागेल. किंवा तुमचे वर्क काय काय कंपनीचं कसं असतं की एक कंपनी असते पण मल्टिपल टाईपचे प्रोडक्ट्स ते डिझाईन करत असते. प्रत्येक प्रोडक्ट डिझाईन करताना त्यांना मल्टिपल टाईपच्या तशा टेक्नॉलॉजी यूज कराव्या लागतील. जेवढ्या डिफरंट टेक्नॉलॉजी असतील तेवढंच प्रत्येकासाठी डिफरंट सर्व्हिस मॅनेजमेंट असते. ओके, आणि डिफरंट टाईपच्या प्रोडक्टसाठी तर हा तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह का दिला आहे, कारण सर्व्हिस मॅनेजमेंट हे प्रत्येक प्रोडक्टसाठी सारखं नसतं. प्रत्येक प्रोडक्ट जितकं वेगळा असेल पहिल्या प्रोडक्टपेक्षा तितकंच प्रत्येकासाठी तुमचे सर्व्हिस मॅनेजमेंट असतं किंवा जो स्टाफच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात त्या बदलत असतात. ओके, सो त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते ॲडजस्ट करायला लागतात. म्हणून तुमच्यासाठी टेक्नॉलॉजी तिथे यूज केली जाणारी टेक्नॉलॉजी आणि ते कुठलं प्रोडक्ट त्याच्यापासून बनतंय त्या दोन्ही गोष्टी तेवढ्या इम्पॉर्टंट असतात तुम्हाला सर्व्हिस मॅनेजमेंट क्लायंटला चांगली किंवा सर्व्हिस मॅनेजमेंट बेटर करण्यासाठी. ओके, सो जो सेकंड पर्स्पेक्टिव्ह होता तो म्हणजे प्रोडक्ट आणि टेक्नॉलॉजी. थर्ड तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे पार्टनर्स आणि सप्लायर्स. ओके, आता या दोन्ही गोष्टीची किंवा या दोन्ही कंपोनंट्सची तुम्हाला गरज का लागते, तर पार्टनर्सची गरज का लागते. काय काय वेळेस तुम्हाला जे फंडिंग असतं तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जे फंडिंग असतं ते खूप कमी पडतं. अशा वेळेस 2 ते 3 पार्टनर्स एकत्र येऊन तुम्ही तुमची ऑर्गनायझेशन रन करू शकता. ओके, म्हणजे पार्टनर्सची पण गरज असते. म्हणून तर तुम्हाला जर बेटर सर्व्हिस मॅनेजमेंट, आता बघा तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो, पार्टनर्स का गरजेचं असतं.
समजा एखादा ट्रस्ट तुम्ही ओपन केला आणि त्या ट्रस्टमध्ये तुम्ही समजा एखादी ट्रस्ट ओपन केला आणि ते ट्रस्टमध्ये तुम्ही फक्त एकच माणूस आहे जे तुम्ही ट्रस्ट अख्खी चालवणार आहे. ॲक्च्युली पॉसिबल नाही, एक माणूस कधी ट्रस्ट चालवत नाही, खूप लोक असतात जे ट्रस्ट चालवत असतात. ओके, मग एक माणूस समजा ती अख्खी ट्रस्ट चालत असेल तर तेवढा इफिशियंटली ट्रस्ट चालू शकत नाही, कारण त्यांच्या रिलेटेड जे फंडिंगचा जो पार्ट असेल, ओके, ऑटोमॅटिकली काय एकच माणसावर सगळा लोड जर आला, कारण एकाच माणसाने जर फंडिंग करायचं ठरवलं तर तेवढे इफिशियंट तेवढे जास्त फंड त्यांच्याकडे जमा नाही होणार. इनडायरेक्टली त्याचा इम्पॅक्ट कुणावर होणार आहे? तुम्ही जी सर्व्हिस मॅनेजमेंट करणारे जे लोक आहेत तर तुमच्या सर्व्हिस मॅनेजमेंटवर होणार आहे, कारण त्यांच्याकडे तेवढे अवेलेबिलिटी नसणार आहे कोणत्याही फंक्शन्सची किंवा कोणतेही दुसरी कुठल्या क्रायटेरिया असेल त्यांच्याकडे, तर त्याची अवेलेबिलिटी खूप कमी असेल. त्यांच्या प्रॉडक्टसाठी जे त्यांना टेक्निकल जे असतात लागतील ते, ओके, जे त्याच्यासाठी तुम्हाला फंडची गरज आहे, असे जे कंपोनंट्स आहेत किंवा असे जे पार्ट्स आहेत ते तुमच्याकडे अवेलेबल नसतील. इनडायरेक्टली याचा इम्पॅक्ट कशावर होणार आहे तर तुमच्या सर्व्हिस मॅनेजमेंटवर होणार. तुमच्याकडे फंड प्रॉपर नाही आहे, इट मीन्स तुमची जे अवेलेबिलिटी आहे ती प्रॉपर नसणार आहे आणि जे प्रोडक्ट ज्या वस्तू लागणार आहेत त्या गरजेच्या वस्तू आहेत तुमच्याकडे अवेलेबल वेळच्या वेळी झाल्या नाही, त्याचा इम्पॅक्ट कशावर होणार? तुमच्या सर्व्हिस मॅनेजमेंटवर होणार. आणि तुमच्या सर्व्हिस मॅनेजमेंटवर जर इम्पॅक्ट झाला इनडायरेक्टली त्याचा इम्पॅक्ट तुमच्या क्लायंटवर होतो, म्हणजे तुमच्या कस्टमरवर होतो. तर हा एक इम्पॉर्टंट पर्स्पेक्टिव्ह आहे की तुमचे पार्टनर्स असले पाहिजे तुमच्या याच्यामध्ये, जेणेकरून ते सगळे मिळून इफिशियंटली ऑर्गनायझेशन रन करू शकतील, ते सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतील, बेटर सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतील. त्याच्यानंतर त्यातला जो पार्ट आहे तुमचे सप्लायर आहे. सप्लायर्स म्हणजे आता बघा काय त्या वेळेस तुमच्याकडे तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवता, कंपनी चालवता, प्रोडक्शन कंपनी, त्या प्रोडक्शन कंपनीमध्ये समजा तुमच्याकडे सगळे वर्कर्स आज प्रेझेंट आहेत, पण तुम्हाला जो रॉ मटेरियल सप्लायर आहे त्यांनी रॉ मटेरियल सप्लायच केलं नाही, तर तुमची जे वर्कर्स आहेत ते काय करतील? बसून राहतील. त्यांच्याकडे रॉ मटेरियल नाही म्हटलं ते प्रोडक्ट कसं बनवतील? ओके, त्याच्यामुळं तुमची IT सर्व्हिसमध्ये पण सेम गोष्ट असते. ओके, तुमच्याकडे सगळा स्टाफ तुमच्याकडे आहे, पण तुमच्याकडे एखादा पार्ट तुमच्याकडे नाही आहे. तुमच्याकडे समजा तुमचा फ्रेमवर्क डिझाईन करणारा माणूस आलेला नाही आहे, ते दुसरे कुठले तरी असतात असेल, ते एखादा जो मेन सप्लायर आहे तो सप्लायर ॲबसेंट आहे. ओके, तो जर सप्लायर ॲबसेंट असेल तर तो सप्लायर तुमच्याकडे नसेल तर त्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली तुमची सर्व्हिस मॅनेजमेंटवर होतो. ओके, कारण सप्लाय आणि डिमांड या दोन्ही गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट असतात. तुमची सर्व्हिस मॅनेजमेंट जर म्हटलं ही जी कन्सेप्ट आहे ती सप्लाय आणि डिमांडच्या रिलेटेडच आहे. ओके, जर तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचं आता बघा रॉ मटेरियल जे तुम्ही विकतात त्यांनी पण काय केलं? डिमांड क्रिएट केली, म्हणून तर त्यांचं जे रॉ मटेरियल ते विकलं जातं. ठीक, सेम तसंच जर तुमच्याकडे तुम्ही समजा एखादी कंपनी चालवताय, तुमचा जो सप्लायर आहे त्याने तुमच्याकडे तुमचं जे रॉ मटेरियल आहे ते सप्लाय केलं नाही, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या सर्व्हिस मॅनेजमेंटवर होतो, तर तुमच्या सर्व्हिसवर होतो. IT मध्येही सेम, प्रोडक्शनमध्येही सेम. हे कन्सेप्ट आता बघा IT मध्ये कसं आहे, तुम्ही सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत तुम्हाला IT रिलेटेडच कन्सिडर करायचे असं काही नाही आहे. ओके, तुम्ही प्रोडक्शनचे एक्झाम्पल त्याच्यामध्ये देऊ शकता, तिथे कंपल्शन नसतं एक्झाम्पल देताना. तुम्ही जर एखादा प्रोडक्शन कंपनीचं एक्झाम्पल दिलं की मला ही कंपनी अशी नावाची कंपनी आहे जिथे सप्लायरने एकदा असं केलं होतं, तर तुम्ही असं डायरेक्टली मेन्शन करू शकता की समजा तुम्हाला सप्लायर म्हणजे काय असं सांगायचं असेल, जो रॉ मटेरियल जो प्रोव्हाइड करतो तो तुमचा सप्लायर असतो. ओके, सप्लायरचं काम कुठं असतं? डिलिव्हरी करण्याचं जे काम असतं ते सप्लायरकडे असतं. म्हणजे बघा रॉ मटेरियल जर असेल ते समजा तुम्ही एखादी कंपनी असते ते काय करतं? अर्धे पार्ट बनवतं, मग ते पण सप्लाय करण्याचे काम असतं, ते पण सप्लायरच करतो, तर तुमची मेन कंपनी करत असते. ओके, सप्लायरचा पण मेन रोल असतो तुमच्या सर्व्हिस मॅनेजमेंटमध्ये, जसं की पार्टनरचा मेन रोल असतो. पहिला रिस्पेक्ट होतं पीपल, सेकंड तुमचा रिस्पेक्ट होता प्रोडक्ट आणि टेक्नॉलॉजी. ओके, आणि त्या प्रोडक्ट आणि टेक्नॉलॉजी अजून एक पार्ट तुमचा सांगायचा राहिला की तुमची जी प्रोडक्टची क्वालिटी आहे ती पण तेवढीच मॅटर करत असते. जर तुम्ही क्वालिटी प्रोडक्ट जर तुमच्या क्लायंटला दिला नाही तर त्याचा इम्पॅक्ट पण तुमच्या सर्व्हिस मॅनेजमेंटवर होतो. ओके, तर प्रोडक्ट आणि तुमचं जे टेक्नॉलॉजी आहे ते पण तेवढं इम्पॉर्टंट सेकंड पर्स्पेक्टिव्ह आहे. थर्ड पर्स्पेक्टिव्ह आहे तुमच्याकडे पार्टनर्स आणि सप्लायर, हा थर्ड पर्स्पेक्टिव्ह आहे. आणि फोर्थ तुमचा जो इम्पॉर्टंट पर्स्पेक्टिव्ह आहे दॅट इज प्रोसेस पर्स्पेक्टिव्ह. आता प्रोसेस पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय असतं ते बघा, तुम्ही कोणतीही ऑर्गनायझेशन असतो, ओके,
ती एक स्टेप वाईज मॅनरने इथले जे रूल्स रेग्युलेशन फॉलो करून किंवा एक प्रोसेस कॅरी करत असते. तर तुमचा स्टाफ असतो तर ती जी पूर्ण ट्रस्ट असते ती एक स्पेसिफिक प्रोसेसनी चालत असते. ओके, मग तुमचं भले प्रोडक्शन असेल किंवा तुम्ही आय टी कंपनी घ्या, आय टी कंपनीमध्ये पण कसं असतं एक स्पेसिफिक प्रोसेसनी ती ऑर्गनायझेशन काम करत असते. ओके, मग ती जी प्रोसेस आहे ती पण तेवढी इफिशियंट असली पाहिजे जेणेकरून तुमचं जे मॅनेजमेंट आहे ते प्रॉपर होईल. ओके, काय काय ठिकाणी बघा, आता बघा तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो, गव्हर्नमेंटचं एक्झाम्पल देतो आणि तुम्हाला प्रायव्हेटचं एक्झाम्पल देतो. प्रायव्हेटमध्ये कसं गव्हर्नमेंटमध्ये बघा कसं आहे, तुम्हाला एखादं काम तुमचं व्हायचं असेल तुम्ही एखाद्या कुठंतरी गव्हर्नमेंटच्या कामासाठी गेलं तिथे बघा तुमचं जास्तीत जास्त वेळ तुमचं तिथे जातो. ओके, कारण तिथली जी प्रोसेस असते तेवढी इफिशियंट नसते. तिथे कसं असतं मध्ये मध्ये बॅरियर्स येतात त्याच्यामुळे तुमची प्रोसेस तेवढी इफिशियंट नसते किंवा ते तिथली जी लोक असतात ते प्रॉपर स्टेप फॉलो केली जात नाही त्यांच्याकडून. पण ते जे तुम्ही प्रायव्हेटमध्ये बघितलं तिथे कसं असतं त्यांचं कॉर्डिनेशन चांगलं असतं. ओके, आणि ते प्रॉपर स्टेप वाईज सगळ्या गोष्टी फॉलो करतात. ओके, तर हा डिफरन्स असतो. तुमची जी प्रोसेस असते ती पण तेवढीच तिचा इम्पॅक्ट पण खूप जास्त होतो तुमच्या सर्व्हिस मॅनेजमेंटचा. ओके, तर या सगळ्या गोष्टी आहेत किंवा हे सर्व्हिस मॅनेजमेंटच्या रिलेटेड थोडेसे पर्स्पेक्टिव्ह आहेत. ओके, जे इम्पॉर्टंट असतात जर तुम्हाला सर्व्हिस मॅनेजमेंट चांगली प्रोव्हाइड करायची असेल तुमच्या कस्टमरला किंवा क्लायंटला तर ते तेवढे जास्त इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट तुम्हाला कन्सिडर करावे लागतात. ओके, त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे बेनिफिट्स कोणते कोणते आहेत. ओके, आय टी सर्व्हिसचे. आता त्याच्या अगोदर बेनिफिट्स सांगण्याच्या अगोदर किंवा आय टी सर्व्हिस मॅनेजमेंट हे सगळं क्लिअर करण्याच्या अगोदर कन्सेप्ट असं राहील सर्व्हिस म्हणजे काय असतं. कोण तुमच्याकडे सांगू शकतं की सर्व्हिस म्हणजे काय असतं. ॲक्च्युली सर्व्हिस ही कन्सेप्ट काय आहे. बोला, सर्व्हिस म्हणजे काय असतं. माहिती आहे कोणाला सर्व्हिस ही डेफिनेशन कशी देता येईल. सर्व्हिस म्हणजे ऍक्च्युली म्हणजे काय असतं सांगता येईल का. सर्व्हिस म्हणजे काय असतं की तुम्ही कोणत्या प्रकारे किंवा कोणत्या वेनं तुमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कस्टमरला प्रोव्हाइड करतात त्याला तुम्ही काय म्हणता सर्व्हिस म्हणता. ओके, तुम्ही सर्व्हिसची डेफिनेशन बघा तुमच्या बुकमध्ये पण सेम दिली. सर्व्हिस म्हणजे काय असतं. सर्व्हिस इज डिफाईन्ड ॲज द वे ऑफ डिलिव्हरिंग व्हॅल्यू टू द कस्टमर. म्हणजेच काय असतं सर्व्हिस असतं. ओके, मग तुम्ही त्याच्यामध्ये कस्टमरला हेल्प करता वेगवेगळ्या प्रकारे त्याला ॲडवाइस देता वेगवेगळे किंवा त्याला त्याची काउन्सिलिंग करता. ओके, तर सर्व्हिस म्हणजे काय असतं तुम्ही तुमच्या बेटर व्हॅल्यूज बेटर वेने कस्टमरला प्रोव्हाइड करता किंवा क्लायंटला प्रोव्हाइड करता म्हणजे सर्व्हिस असते. तर आजच्या लेक्चरला मी जे पॉईंट कव्हर केले त्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर मला विचारा. ओमकार दवंडे म्यूट करा नाही तर तुम्हाला लेफ्ट करण्यात येईल इथून. ओमकार दवंडे म्यूट करा. बोला, कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये. मी जे पॉईंट्स कव्हर केले त्याच्यामध्ये डाऊट आहे का. सर्व्हिस मॅनेजमेंट काय असतं, आय टी सर्व्हिस मॅनेजमेंट काय असतं, त्याचे एक्झाम्पल दिले ते, त्याच्यानंतर पर्स्पेक्टिव्ह कोणते कोणते आहेत ते. बोला, तुम्हाला जर डाऊट असतील तर चॅटबॉक्स मध्ये डाऊट्स टाका तुमचे. सर ते पीपलची कन्सेप्ट जरा परत सांगा ना. पीपल म्हणजे काय असतं. पीपल या पॉईंट मध्ये तुमचे जे ऑर्गनायझेशन जो स्टाफ असतो जो मेन रिस्पॉन्सिबल असतो तुमच्या सर्व्हिस मॅनेजमेंट किंवा सर्व्हिस जी तुम्ही देता ते कोणा थ्रू देता. तुमचा स्टाफच देतो ना. की जो मेन तुमचा जो ओनर असतो तो सर्व्हिस प्रोव्हाइड करतो नाही करत. काम कोणाचं असतं, रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असते, तुमच्या स्टाफची असते आणि तुमच्या स्टेक होल्डर्सची असते. ओके, तर पीपल मध्ये तुम्हाला दोन ऍस्पेक्ट कन्सिडर करायचे, त्या दोन गोष्टी कन्सिडर करायच्या.
पहिली गोष्ट पीपलमध्ये स्टाफ रिस्पॉन्सिबल जो स्टाफ असतो त्याचा तेवढा जास्त इम्पॉर्टंट असतो. आणि सेकंड पार्ट आहे म्हणजे तुमचे स्टेक होल्डर्स. ओके, स्टाफचं काम काय असतं, तुमचे जे मेन रोल्स असतात, जो मेन रोल असतो तुमच्या स्टाफचा असतो सर्व्हिस प्रोव्हाइड करताना. तुमचा जो मेन बॉस असतो तो कधी बोलतो का कस्टमरशी नाही बोलत, त्याच्या अंडर जो स्टाफ काम करत असतो तो तुमच्या कस्टमरशी कॉन्टॅक्ट करत असतो नेहमी. त्याच्यामुळे त्याची रोल्स कोणते कोणते आहेत आणि त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कोणते कोणते आहेत त्या इम्पॉर्टंट असतात. किंवा रिस्पॉन्सिबल स्टाफ हा इम्पॉर्टंट असतो. ओके, ते एक आस्पेक्ट पीपलमध्ये कन्सिडर करतात. पीपल म्हणजे काय, कुठली लोक इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही बेटर सर्व्हिस जर प्रोव्हाइड करायची असेल, तुम्हाला कोणत्या लोकांना जास्त इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे किंवा कोणती लोक जास्त गरजेचे आहेत तुम्हाला. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला जो गरजेचे लोक असतात तो म्हणजे तुमचा स्टाफ असतो. आणि सेकंड तुमचे जे गरजेचे लोक असतात ते म्हणजे तुमचे स्टेक होल्डर्स असतात. म्हणजे तुमच्या भल्याचा विचार करणारे लोक असतात ते तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असतात. आणि त्याच्यामुळे स्टेक होल्डर्समुळे किंवा तुमचे जे इन्व्हेस्टर्स असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात. आणि त्याच्यानंतर तुमची जे स्टाफ जे मेंबर्स असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात. ओके, पीपलमध्ये 2 पॉईंट्स तुम्हाला कन्सिडर करायचे. एक म्हणजे तुमचे जे स्टाफ असतो तो, आणि तुमच्या कंपनी चांगले विचार करणारे लोक म्हणजे तुमचे स्टेक होल्डर्स असतात ते. ओके सर, थँक्यू. अजून कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. मी एखादा जर पॉईंट सांगितलं म्हणजे सांगितले त्यातला जर काय डाऊट असेल तर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही तो विचारा मला आता. Sir, how can we define IT service management in short? काय दोन शब्दांमध्ये आपण IT सर्व्हिस मॅनेजमेंट कसं डिफाइन करू शकतो, म्हणजे एकदम सोप्यात? सोप्या भाषेमध्ये IT सर्व्हिस मॅनेजमेंट म्हणजे थोडक्यात काय असेल तर सर्व्हिस तुम्ही जी IT सर्व्हिस प्रोव्हाइड करता, ओके, तिचं बेटर मॅनेजमेंट असलं पाहिजे. की तुमची जे कॉर्डिनेशन आहे, तुम्ही एखादी कंपनी चालवताय आणि तुम्ही तुमची ती जी कंपनी आहे ती चालवण्यासाठी समजा तुम्हाला तुमचं जे कॉर्डिनेशन आहे ते चांगलं असेल, इट मीन्स वॉट, तुमचं बेटर मॅनेजमेंट असेल त्याला तुम्ही IT सर्व्हिस मॅनेजमेंट म्हणतो. आता IT सर्व्हिस म्हणजे काय, जे तुमच्या IT सर्व्हिस असतात त्या मग ती कुठली असेल, मग तुमचे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असेल किंवा दुसरे कुठलेही प्रोव्हायडर्स असतील जे तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. ओके, त्याचं मॅनेजमेंट केलं जातं किंवा त्याचं मॅनिप्युलेशन चांगलं असणं इट मीन्स तुमचं बेटर मॅनेजमेंट आहे. म्हणजे त्याला तुम्ही IT सर्व्हिस मॅनेजमेंट असं म्हणतो. सिंपल वर्ड्स दिले त्याला फक्त डिफाईन करायचं. IT म्हणजे काय असतं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असतं. सर्व्हिस म्हणजे काय असतं, सर्व्हिस म्हणजे तुम्हाला बेटर व्हॅल्यूज प्रोव्हाइड करायच्या. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधल्या जे बेटर व्हॅल्यूज आहेत तर तुम्हाला तुमच्या क्लायंटला किंवा तुमच्या कस्टमरला प्रोव्हाइड करताना मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, दॅट इज युअर IT सर्व्हिस मॅनेजमेंट. ओके सर, थँक्यू. अजून काय डाऊट असेल तर विचारा मला. आणि सगळ्यांनी अटेंडन्स टाका. आणि जे ॲबसेंट आहेत लेक्चरला जे ॲबसेंट आहेत त्यांना सांगा की प्रत्येकाने लेक्चर कंपल्सरी अटेंड करायचे आहे. तुमची 75% अटेंडन्स काउंट केली जाणार आहे रोजच्या रोज. आज पण जेवढे लोक प्रेझेंट असतील त्याच्यामध्ये मला फक्त अटेंडन्स द्या पटापट.